आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला। आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला। हो देखत देखत ना तू पण तो ही तैसा झाला। गदरकडे नका जाऊ, कीर्तनाकडे या। आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला। देखत देखत ना तू पण तोही तैसा झाला। अरे रावणासारख्या मोठ्या माणसाचा जर संसार परिपूर्ण झाला नाही, त्यानं का संसारात थोड्या अपेक्षा केल्या होत्या का महाराज? 80,000 बायका रावणाला होत्या, कोटी घरे जेथे काशानी तांब्याची शुद्ध कांचनाची। एवढा ऐश्वर्य संपन्न रावण होता की तेवढा ऐश्वर्य संपन्न राजा परत या विश्वामध्ये झाला नाहीये। रावणासारखा संगीतामध्ये तज्ञ कोणी नव्हता 1, रावणासारखा संस्कृतामध्ये तज्ञ कोणी नव्हता 2, रावणासारखा भगवान शंकराचा दुसरा भक्त कोणी झाला नाही 3, ऐश्वर्यही होता, दशग्रंथी होता, 6 शास्त्र 4 वेद मुखदगत होते। भगवान शंकराचा 1 नंबरचा भक्त होता। त्यानं सुद्धा संसारात अपेक्षा केली होती की खारा समुद्र गोड करील, स्वर्गाला शिडी लावील आणि सोन्याला काय करील, सुगंध आणील। मग राजा रावणासारखा व्यक्ती जर संसारात अपूर्ण राहिला तर आपल्यासारख्या लोकांनी संसारात परिपूर्णतेची अपेक्षा करायची नाही। विठ्ठल विठ्ठल एवढा सुंदर नर्दे तुमच्याने माझ्या जीवनात प्राप्त झालाय ना, या संधीचं सोनं करा। किती गोड आहे पहा। औट हात का मानव देह भगवान ने तुझको दिया, खाया पिया सुख से सोया, अरे नाहक जमाना खोया। एवढा 3.5 हाताचा नर्द्य जगाच्या मालकाने तुम्हाला भगवंताच्या चिंतनासाठी दिलाय। सर्वांचे प्रमाण पाठ आहे। दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन जेणे तू जोडसे नारायण नासे जीव पण देवे दिला देह भजना गोमटा तोया झाला फाटा। म्हणून एवढा सुंदर नरदेव प्राप्त झालाय ना, संधीचं सोनं करा। वेळ जीवनामध्ये वाया नका घालू। अरे आपण भाग्यवान मंडळी आहोत की करोना नंतर आजच्या तारखेमध्ये तुम्ही आणि मी भगवान बाबाचा नारळी सप्ताह पाहण्यासाठी जिवंत आहोत। काय आहोत? जिवंत आहोत। नाही तर उन्हाळ्याच्या दिवसात जशा लिंबाच्या लिंबुळ्या पडतात ना, टप 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 टप, त्याच्याही पेक्षा जास्त लोक मेलेले आहे महाराज। फक्त करोनात एक गोष्ट खूप वाईट झाली आणि ती मला अजिबात आवडली नाही। तुम्ही म्हणसाल महाराज काय नाही आवडली? असं क्षेत्र नाहीये की त्या क्षेत्रातला मनुष्य गेला नाही। आध्यात्मिक क्षेत्रातला गेला, व्यावहारिक क्षेत्रातला गेला, संसारातला गेला, राजकीय क्षेत्रातला गेला, व्यापारातला गेला, सगळ्या क्षेत्रातले लोक मेले। पण जे मरायला पाहिजेत होते ते नाही मेले। ज्यांनी अख्ख्या गावाला त्रास दिला हो, त्याचा 25 स्कोर असून त्याला रेमडेसिवीरची गरज पडली नाही। आणि ज्या बिचाऱ्यांनी नुसता परमार्थ केला, नुसता सर्दी व्हायचं आणि खोकला व्हायचं निमित्त झालं, जसा दवाखान्यात गेला तसा कापडात बांधूनच आणला, परत बाहेर यायचं काम पडलं नाहीये। मग अशाही परिस्थितीमध्ये तुम्ही आम्ही जिवंत आहोत ना। महाराजांची भाषा किती गोड आहे पहा। बरवे झाले आजीवरी नाही पडिलो मृत्यूचे आहारी, वाचून आलो येथवरी उरले ते हरी तुम्हा समर्पण। बरवे आजीवरी मृत्यूचे आहार, वाचून आलो येथवरी उरले ते हरी। हा बरवे झाले आजीवरी, बरवे झाले आजीवरी नाही पडिलो मृत्यूचे आहारी, नाही पडिलो मृत्यूचे आहार, वाचून आलो येथवरी, वाचून आलो येथवरी उरले ते हरी तुम्हा समर्पण, उरले ते हरी तुम्हा समर्पण। दिलाया काळे अवकाश, दिलाया काळे अवकाश, काळे अवकाश दिलाया काळे अवकाश। आजीवरी नाही पडिलो मृत्यूचे आहारी, हा शब्द थोडा बाजूला ठेव। नाही पडिलो करोनाचे आहारी।
आणि वाचून आलो येथवरी उरले ते हरी तुम्हा. आता उर्वरित काळात काय करायचं? दिला या काळे अवकाश. देवाचं चिंतन करा बरं. वेळ नका जीवनामध्ये वाया घालू. जिंदगी जब तक रहेगी फुर्सत ना होगी काम से, कुछ समय ऐसा निकालो प्रेम करो भगवान से. माझी विनंती गड्यांनो, 2 पावलं फक्त माझ्या देवासाठी चला, तो 10 पावलं तुमच्यासाठी चालेल. मी नेहमी कीर्तनातून सांगतो, याद आएगी उनको कभी ना कभी, कृष्ण दर्शन तो देंगे कभी ना कभी. ऐसा विश्वास मन में जगाते चलो, कृष्ण गोविंद गोपाल गाते चलो. काम करते चलो, नाम जपते चलो, हर समय कृष्ण का ध्यान करते चलो. कृष्ण गोविंद गोपाल गाते चलो. 2 पावलं फक्त त्याच्यासाठी चला. 2-4 दिवसापूर्वी एका चांगल्या श्रीमंत माणसाच्या घरी आमचं कीर्तन होतं. कीर्तन संपल्यानंतर आम्ही सर्व जेवायला बसल्यानंतर त्या साहेबांनी मला प्रश्न केला. म्हणे, महाराज रात्रंदिवस प्रवासात असता तुम्ही, 4 राज्यामध्ये कीर्तन करता, दररोज 1-1, 2-2 हजार किलोमीटर प्रवास करता, कधी थकत नाही, कधी तुमच्या चेहऱ्यावर त्याचा थकवा जाणवत नाही, कधी तुमच्या गाडीचा अपघात होत नाहीये. मी जेवता जेवता त्या साहेबांना उत्तर दिलं. म्हणलं, साहेब 9 ते 11 कीर्तन संपलं की आमचा ड्रायव्हर गाडीच चालवत नाही. एक काय उत्तर दिलं? लक्ष देऊन ऐका. 9 ते 11 रात्रीचं कीर्तन संपलं की आमचा ड्रायव्हर गाडी चालवत नाही. रात्रभर गाडी चालवायचं काम ड्रायव्हरच्या रूपात पांडुरंग परमात्मा करतो. त्याच्यामुळे दुःख होण्याचं काही कारण नाही. तुम्ही त्याच्यावर विश्वास